नमस्कार. रोखोकवर आपलं. ती मृत्यूची झुंज आज अखेर संपली. मात्र त्यांचा हा संघर्ष आज कायमचा संपला असला तरी एवढी वर्ष कोमामध्ये का होईना त्या जिवंत होत्या. कारण त्यांच्या वाट्याला आलेलं उदंड प्रेम आणि आपुलकी केएम हॉस्पिटलमधल्या नर्सेसनी त्यांची एवढ्या मायेनं काळजी घेतली. त्यामुळेच वयाच्या 68व्या वर्षापर्यंत त्या सन्मानानं जगल्या. 1973 मध्ये केएम हॉस्पिटलमध्ये तिच्यावर सोहनलाल वाल्मिकी नावाच्या वॉर्डबॉयनं बलात्काराचा प्रयत्न केला. त्या घटनेनं 26 वर्षाच्या त्या तरुणीची सगळी स्वप्न चक्काचूर झाली. तिचा डॉक्टर प्रियकर सोडून गेला. नातेवाईकांनी काढता पाय घेतला. अशा बिकट प्रसंगात त्यांची काळजी घेतली ती केईएमच्या नर्सेसनी. नर्सेसच्या 1-2 नव्हे तर 3 पिढ्यांनी त्यांची सेवा शुश्रूषा केली. ज्या केईएमने निर्दयीपणे एक वासनांद पुरुषानं अरुणावर अमानुष अत्याचार केले त्याच हॉस्पिटलमधल्या नर्सेसनी माणुसकीचं अनोखं दर्शन घडवलं. 42 वर्ष हा कुणाही व्यक्तीच्याच नव्हे तर अगदी शहराच्या आयुष्यात देखील खूप मोठा काळ झाला. या काळात मुंबईत जे बदल झाले ते कदाचित अरुणांना कळलेही नसतील. पण तेव्हापासूनच महिलांची सुरक्षितता हा महत्वाचा प्रश्न जसा काल होता तसाच आजही आहे. 16 डिसेंबर 2012 नंतर दिल्लीत तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर कायदे आणखी कठोर करण्यात आले खरे. मात्र आजही बलात्काराच्या प्रकरणामध्ये आरोपींना शिक्षा होण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. किंबहुना बलात्कार झाला हे सिद्ध करण्याची जबाबदारी देखील पीडित तरुणीवर आणि महिलांवरच येते. अरुणाच्या निमित्तानं पुन्हा एकदा मनुष्य स्वभावाची 2 टोकं पाहायला मिळाली. एकीकडे निर्दयी अशी अमानुषता तर दुसरीकडे पांढऱ्या कपड्यातल्या नर्सेसचा सेवाभाव. या निमित्तानं काही प्रश्नही निर्माण होत आहेत. अरुणाच्या वाट्याला एवढं बिनशर्त प्रेम का, कसं आलं, काय होती त्यामागची प्रेरणा? मुंबईसारख्या महानगरात महिला किती सुरक्षित आहेत आणि बलात्कार प्रकरणातील आरोपींना शिक्षा होण्याचं प्रमाण अजून कमी का? दयामरणाला अजून परवानगी द्यावी की न, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. जगण्याने छळले होते. जगण्यानं छळले होते या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. इतकेच तिला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. गेली 42 वर्ष केएम हॉस्पिटलच्या वॉर्ड क्रमांक 4 मध्ये कोमामध्ये असलेल्या सिस्टर अरुणाची अखेर मरणानं सुटका केली वयाच्या 68व्या वर्षी. खरं तर 27 नोव्हेंबर 1973च्या त्या काळ रात्रीच तिनं जगाचा निरोप घेतला होता, ज्या दिवशी केईएम हॉस्पिटलमधल्या सोहनलाल वाल्मिकी नावाच्या सफाई कामगारानं तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. ज्युनियर नर्स म्हणून काम करणारी सिस्टर अरुणा चेंजिंग रूम मध्ये कपडे बदलत असताना वाल्मिकी नावाच्या नराधमानं तिच्यावरती झडप घातली. या झटापटीत त्यानं कुत्र्याच्या साखळीनं तिचा गळा आवळला. परिणामी मेंदूचा रक्तपुरवठा बंद होऊन ती कायमची कोमात गेली. पोलिसांनी वाल्मिकीवर हत्येचा प्रयत्न तसंच चोरीच्या गुन्ह्याखाली खटला भरला, पण बलात्काराचा गुन्हा काही त्याच्यावरती नोंदला गेला नाही. त्याला 7 वर्षांची शिक्षा झाली आणि त्यानंतर तो सुटलाही. पण अरुणा मात्र मरण यातना सोसत हॉस्पिटलच्या बेडवर खिळून राहिली, ती कायमची. गेले काही दिवसांपासून त्यांना न्यूमोनियाचा त्रास झाल्यामुळे त्यांना MICUमध्ये आम्ही नेलं होतं. इथे त्या व्हेंटिलेटरवर होत्या. त्यांची प्रकृती गंभीर होती, तशा त्यात सुधारणा होत होती. परंतु आज सकाळी त्यांची तब्येत अत्यंत खालवली आणि त्यांना हार्ट अटॅक म्हणजे कार्डियक अरेस्ट आला आणि त्यामध्ये त्यांचं देहावसन झालं. अरुणा मूळची कर्नाटकातल्या हळदीपूरची. 1966 मध्ये नर्स म्हणून ती केईएम हॉस्पिटलमध्ये रुजू झाली. दिसायला सुंदर असलेली अरुणा एका डॉक्टर सोबत लग्नही करणार होती. मात्र सुखी संसाराची स्वप्न रंगवणाऱ्या अरुणाच्या नशिबी वेगळेच भोग होते. ती कोमात गेल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिची साथ सोडली. केएम हॉस्पिटलचा वॉर्ड क्रमांक 4 हेच तिचं घर बनलं आणि तिची मनोभावे सेवा करणाऱ्या परिचारिका तिच्या मैत्रिणी.
तब्बल 42 वर्ष अरुणाची पोटच्या मुलीसारखी काळजी घेऊन KEM मधल्या नर्सेसनी एक आगळा आदर्श निर्माण केला. पण अरुणाच्या मृत्यूनं ते नातंही तुटलं. हम लोग को बहुत दुख हुआ. मैं कुछ कह नहीं पाई सकती है कि वो हम लोग की माँ जैसी थी. जब भी हुआ तो हम लोग इधर नहीं थे नर्सिंग में, लेकिन जिस दिन हम लोग नर्सिंग में भर्ती हुआ उस दिन से हम लोग जब भी हम लोग को वो वार्ड मिला, वो वार्ड में हम लोग उसकी माँ जैसी सेवा की है, जो अपनी बहन जैसी सेवा की है, जो अपनापन था वो अपनापन हम लोग ने दिया है उसको. 1998 मध्ये पिंकी विराणी यांनी अरुणा स्टोरी हे पुस्तक प्रकाशित केलं आणि अरुणाची व्यथा जगासमोर आली. त्यावर आधारित कथा अरुणाची हे नाटकही रंगभूमीवर आलं. 2009 मध्ये याच पिंकी विराणींनी सिस्टर अरुणाला दयामरण मिळावं यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. कोर्टानं ती विनंती फेटाळली. मात्र अरुणाच्या निमित्तानं पॅसिव्ह दयामरणाचा मार्ग मोकळा झाला. हॉस्पिटल ने कहा कि नहीं, हम उसको पैसिव यूथनेसिया नहीं देंगे, हॉस्पिटल तय करेगी देना है कि नहीं देना है, और अगर देना है, अगर आप अपना माइंड चेंज करते हैं तो आप बॉम्बे हाई कोर्ट जाओ और वहां से आपको परमिशन मिल जाएगी. एक तो सुप्रीम कोर्ट ने ये कहा. दूसरा, सुप्रीम कोर्ट ने ये कहा कि हम सारे इंडिया को पैसिव यूथनेसिया अलाउ करते हैं. सिस्टर अरुणाच्या करुण कथेचा अखेर अंत झाला. पण काही प्रश्न अनुत्तरितच राहिले. एवढी वर्ष मरणासारखं जगणं ती का जगली? तिला काही सांगायचं होतं का? अरुणाला न्याय मिळाला का? आणि मरणानंतर तरी तिची खरंच सुटका झाली आहे का? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. जगण्याने छळले होते, मरणाने सुटका केली, या सुरेश भटांच्या ओळींचा प्रत्यय येण्याइतपत आजची ही घटना होती. ज्या महिलेला आम्ही पाहिलं देखील नाही, त्या महिलेचा मृत्यू आम्हाला इतका चटका लावून गेला आणि त्याविषयी चर्चा करण्यासाठी आपण आज आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर प्रज्ञा पै. डॉक्टर प्रज्ञा पै या मुंबईच्या प्रख्यात KEM इस्पितळाच्या माजी डीन आहेत. जवळपास 10 वर्ष त्यांची सेवा शुश्रूषा केली किंवा त्या सेवा शुश्रूषा करणाऱ्या अनेकांवर त्यांची निगराणी होती. प्रज्ञा पै, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर मंगला सामंत, प्रख्यात लेखिका मंगला सामंत पुण्याच्या स्टुडिओमधनं आमच्या बरोबर आहेत. मंगलाताई, तुमचंही स्वागत. चिन्मयी सुमित, अभिनेत्री चिन्मयी सुमित या आपल्या बरोबर आहेत, त्यांचंही स्वागत. आपण या भागातला पहिला प्रश्न पडद्यावर पाहू शकतो. तो पहिला प्रश्न आहे की दयामरण अजून परवानगी द्यायला हवी का? दयामरणाला अजून परवानगी द्यायला हवी का? आपल्याबरोबर डॉक्टर प्रज्ञा पै आहेत. डॉक्टर प्रज्ञा पै, ज्या व्यक्तीनं गुन्हा केला त्याला 7 वर्षाची शिक्षा आणि ज्या व्यक्तीचा काहीही दोष नव्हता तिची तुम्ही जगातल्या कुठल्याही नर्सिंग स्कूलमध्ये काळजी घेतली नसेल इतकी काळजी घेतली. सॅल्यूट टू ऑल ऑफ यू. परंतु यातनं एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न येतोय आणि तो म्हणजे या देशानं दयामरणाला परवानगी द्यावी का? काय वाटतं आपल्याला? दयामरणला परवानगी आपण देऊ शकतो, परंतु त्या व्यक्तीने जिवंत असताना, कॉन्शियस असताना परवानगी दिली तर आपण दयामृत्यू कन्सिडर करू शकतो. आणि ज्याला अंग्रेजीत आपण लिव्हिंग विल म्हणतो ते शक्य आहे. परंतु अरुणाची स्थिती तशी नव्हती की ती काही विचार करू शकणार किंवा ती परमिशन देऊ शकणार. तिचे कोणी नातेवाईक येत नव्हते तेव्हा. म्हणजे ही जबाबदारी किंवा निर्णय घ्यायचं ते प्रशासनाने घ्यायचं होतं किंवा कोर्टाने घ्यायचं होतं. आणि असला कुठला तरी कायदा आला तर आपण गैरवापर करू शकतो. ती एक काळजी नेहमी असते, कोर्टानं पण असते, आपल्याला पण असते. जसं टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी सुरुवातीला होतं की अंडर स्पेशल सर्कमस्टन्सेस, एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस करावं, पण आता ती रुटीन बाब झाली आहे. तसाही इतर व्यक्तीवर, वडिलांवर काय प्रेशर आणून लोक सहाय्य घेणार की त्याचा गैरवापर करणार, ती एक काळजी असते. कारण कुठलाही चांगला कायदा असेल त्याचा गैरवापर कसा करावा ते आपल्याला लवकर कळतं. आपल्याबरोबर चिन्मयी सुमित आहेत. चिन्मयी सुमित, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? चिन्मयी सुमित? हो हो. चिन्मयी, काय वाटतं, तुम्ही या विषयावरचं मराठीतलं एक अप्रतिम नाटक आलं होतं, तुम्ही ती भूमिका देखील केली नव्हती तर नुसत्या जगलेल्या होतात त्या भूमिका. आज अरुणा रामचंद्र शानबाग यांच्या जाण्याने एक महत्त्वाचा प्रश्न समोर आला आहे. तो म्हणजे 42 वर्ष अंथरुणाला खिळून राहिलेल्या, कोणत्याही प्रकारची आजूबाजूला काय चाललंय याचं भान नसलेल्या व्यक्तीला
दयामरणाचा अधिकार असावा का, आणि जर असेल तर तिच्या दयामरणाचा नेमका निर्णय घ्यायचा तरी कोणी? आता डॉक्टर पै म्हणाल्या त्याच्याशी मी बऱ्यापैकी सहमत आहे उदयजी. कारण आपल्याकडे ना विनोबांनी सुद्धा प्रायोपवेशन केलं होतं. म्हणजे मी निर्णय घेऊन मी स्वीकारणं मरण ही गोष्ट एक वेगळ्या पद्धतीची आहे, आणि माझ्या आसपासच्या लोकांनी तो निर्णय घेणं ही एक गोष्ट वेगळ्या पद्धतीची आहे. त्याच्यामुळे कुठल्या परिस्थितीमध्ये आपण हा निर्णय घेतोय हे खूप महत्त्वाचं आहे. आणि अरुणाच्या बाबतीत म्हणाल तर ज्या पद्धतीचा आनंद व्यक्त केला होता तिच्या बरोबरच्या सिस्टर्सनी जेव्हा ती याचिका फेटाळण्यात आली, मला वाटतं हे पुरेसं बोलकं आहे की काय भावना होत्या. आणि बरेचदा असं असतं की आपण जनरलाइज्ड मत नाही देऊ शकत. म्हणजे मला असं वाटतं की दयामरणाविषयी माझं एक मत असेल, पण जेव्हा माझ्या जवळच्या व्यक्तीच्या बद्दल जेव्हा ते येईल तेव्हा ते कदाचित थोडंसं बदलेल. आपल्याबरोबर मंगला सामंत आहेत. मंगला सामंत या ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. मंगला सामंत, दोन प्रकारचं दयामरणाबद्दल आपल्याकडे बोललं जातं. एक म्हणजे ऍक्टिव्ह दयामरण ज्याला आपण म्हणू, ज्याचं म्हणजे जगवण्याकरता काहीतरी केलं जातं म्हणजे त्या अर्थाने, किंवा पॅसिव्ह दयामरण किंवा काही न केल्यामुळे येणारा मृत्यू, आणि ऍक्टिव्ह दयामरण म्हणजे काहीतरी केल्यानं होणारा मृत्यू. आपलं या संदर्भात विशेषतः अरुणा शानबागच्या निमित्तानं आपलं काय मत आहे? 42 वर्ष जी व्यक्ती फक्त आणि फक्त मरण यातना भोगत होती त्या व्यक्तीचं 42 वर्ष जगणं किंवा त्यांना जगवणं सॅल्यूट मानायचं का 42 वर्ष तिला असं झगडत ठेवणं मृत्यूशी आणि जीवनाशी दररोज? नेमकं आपलं मत काय याच्याबद्दल? मंगला सामंत. मंगला सामंत, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हा, आता आलाय ऐकू. आणि मला असं म्हणायचं आहे की स्त्रीबाबत पुरुषांकडून जे गुन्हे होतात, कोणत्याही प्रकारचे असतील, विनयभंग असतील, छेडछाड असेल किंवा बलात्कारासारखे गुन्हे असतील, ते मुळातच स्त्री पुरुष शरीर संबंधाच्या कल्पना ज्या आपण ऐकू येतं, बोला बोला, गेले कित्येक शतके अगदी ज्या जखडून ठेवलेल्या आहेत त्याच्याशी हे गुन्हे सगळे जोडलेले आहेत असं माझं मत आहे. म्हणजे त्यामुळे काय आहे की पोलीस संरक्षण वाढवून किंवा मुलींनी 7च्या आत घरात येऊन, बोला बोला, 7च्या आत मुलींनी 7च्या आत घरात येणं किंवा मुलींसाठी ड्रेस कोड अशा सगळ्या गोष्टी करून सुद्धा आपण पाहिलं की काहीही फरक पडलेला नाही. उलट अरुणा शानबाग पेक्षाही कमी वयाच्या 3-4 वर्षाच्या मुलींवर सुद्धा हे अशा प्रकारचे अत्याचार घडताना आपण पाहिलेत. तेव्हा या गुन्ह्याशी संबंधित स्त्री पुरुषांची शरीर यंत्रणा, त्यांची कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक परिस्थिती आणि एन्व्हायरमेंट असा जो विचार करण्याचा मोठा स्पॅन आहे, त्या संदर्भात सोशॉलॉजिस्ट, सायकोलॉजिस्ट, मंगलाताई थांबवायचे आशा करता. मंगलाताई, आपला आत्ताचा या भागाचा प्रश्न असा आहे की अशा व्यक्तींना, अरुणा शानबाग सारख्या अशा व्यक्तींना किंवा त्यांची काळजी घेणाऱ्या प्रशासनाला दयामरणाचा अधिकार दिला जावा का? एक ऍक्टिव्ह दयामरण म्हणजे काहीतरी केल्यानं होणारा मृत्यू, आणि एक दुसरं पॅसिव्ह दयामरण म्हणजे काही न केल्यामुळे होणारा मृत्यू. आपलं या दयामरणाबद्दल काय मत आहे? भारतीय घटनेच्या 21व्या कलमानुसार जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आपण प्रत्येकाला त्याच्या इच्छेनुसार मरण्याचा अधिकार द्यावा का? काय वाटतं आपल्याला? हा, आपला प्रश्न जो आहे तो मगाशी मला काहीच ऐकायला आला नाही, परंतु आता मी याबाबत असं सांगते की दयामरण म्हणजे किंवा इच्छामरण हा जो भाग आहे, हा इच्छामरणाची सवलत असणं किंवा तसा कायदा असणं ही योग्यच गोष्ट आहे. परंतु जी व्यक्ती होशमध्ये नाहीये, जिला शुद्ध नाहीये, तर त्या व्यक्तीला स्वतःच्या इच्छेने तो निर्णय घेता येत नाही.
तर मला माझं स्वतःचं फक्त असं मत आहे की इच्छामरण हे त्या व्यक्तीच्या इच्छेने व्हायला पाहिजे. म्हणजे त्याने आधी लिहून ठेवलं असेल, मला एवढंसं नाही बरोबर वाटत. मंगला सामंत, या तुमच्या उत्तरामध्ये मी तुमच्या भावना समजू शकतो, त्याच्यामध्ये भावनेचा भाग जास्त आहे. परंतु अशी व्यक्ती की जिच्या तब्येतीत कोणत्याही प्रकारची सुधारणा होऊ शकत नाही, असा बराचसा काळ लोटल्यानंतर अनंत काळपर्यंत मरणाची वाट पाहणं आणि नंतर त्या मरणाला आपण एक प्रकारची भव्यता प्राप्त करून देणं, यापेक्षा शांतपणे त्या व्यक्तीला मरू देणं, यातलं कुठलं अधिक कायदेशीररित्या, भावनिकरित्या, नैतिकरित्या आपल्याला योग्य वाटतं? मी तुम्हाला प्रश्न अशा करता विचारतोय की नेदरलँड आणि बेल्जियम ही 2 राष्ट्र सोडली तर कुठल्याही देशामध्ये साधारणतः आपल्याकडे बहुसंख्येनं पाहिलं तर दयामरणाला परमिशन नाही. अगदी अमेरिकेत देखील 5 राज्य सोडली तर इतरत्र दयामरणाला अजून परवानगी कायद्यानं मिळालेली नाही. किंबहुना आत्महत्या करणे हा आपल्याकडे सुद्धा इंडियन पिनल कोड सेक्शन 309 प्रमाणे गुन्हा मानला जातो. माणसाला असाध्य रोगाने पीडित झाल्यानंतर मरणाची वाट पाहत खितपत ठेवावं का त्याला शांतपणे मरू द्यावं? भावनेचा विचार न करता काही कठोर निर्णय घ्यावे लागतात का? आपलं काय मत आहे? नाही, हे आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे की त्या अशा व्यक्तीच्या स्थितीमध्ये हे एक नैतिक ठरू शकतं की त्या व्यक्तीला आपण दयामरणाचा अधिकार देणं हे नैतिक नक्कीच असू शकतं. फक्त एक माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की हे असू नये की ज्या पद्धतीने आपण न विचारता ते घेणं तो निर्णय, असं ते मला थोडंसं वाटतं. परंतु खितपत ठेवू नये, त्या स्थितीत ठेवू नये, ही गोष्ट मला बरोबर वाटते आणि त्या दृष्टीने ते मला नैतिकही वाटतं. काय सांगाल तुम्ही? हा प्रश्न कायद्याचा आहे, हा प्रश्न वैद्यकशास्त्राचा आहे का हा प्रश्न नीतिशास्त्राचा आहे? का या तिघांच्या मध्ये हा प्रश्न उभा आहे? प्रत्येक देशामध्ये एक गाईडलाईन सारखं असतो, जनरल मेडिकल काउन्सिल, की जेव्हा पेशंट स्वतःबद्दल काही सांगू शकत नाही, निर्णय घेऊ शकत नाही, तेव्हा काय करायचं, आणि इरिव्हर्सिबल अपरिवर्तनशील तबक्का आला तेव्हा काय करायचं, त्याचे गाईडलाईन्स आहे. इथे अरुणा बरी होणार नव्हती, सगळ्यांना माहिती होतं. मिरेकल, चमत्कार बोलतो आपण, पण तसं काय सहसा होत नाही आणि एवढे वर्षापासून सहन करत होती. तर इथे असले पेशंटना ॲग्रेसिव्हली आक्रमक ट्रीटमेंट देण्यापेक्षा त्यांच्या काय तकलीफ असेल, त्रास असेल, पेन असेल तर त्याचा रिलीफ द्यावा. परंतु मुद्दामच प्रोलॉंगिंग लाईफ ॲट एनी कॉस्ट तसा करून काय उपयोग नाही आहे. पॅसिव्ह युथेनेसिया आपल्याकडे पण आहे कॅन्सर पेशंटला किंवा इतर सगळे पेशंटला. तो इथे पण ॲक्टिव्ह आपण मुद्दाम तिला पुट टू स्लीप की काय द्या औषध आणि खतम करत, असं इलिगल आहे किंवा अनएथिकल आहे. परंतु उगाच तिची लाईफ आयुष्य वाढवण्यात काय सवाल नव्हताच. आणि इथे जेव्हा अरुणाने किंवा एनी असं पेशंट गिळायला खायला बंद केला तेव्हा नळी घाला की नाही, IV द्यायचं की नाही, ते निर्णय डॉक्टर घेऊ शकतात, प्रशासन घेऊ शकते. तर बहुतेक तिला जे पाहिजे होतं ती शुद्धीत होती, ती कोमामध्ये नाही आहे, ती परसिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेट, ती कधी बरी होणार नाही. तर सगळीकडे ते कायदे आणि गाईडलाईन्स आहे की नातेवाईक नसेल तर प्रशासनाने, कोर्टने निर्णय घ्यावा की उगाच डोंट गो ऑन प्रोलॉंगिंग लाईफ. प्रशासन तिच्या बाबतीत खूप भावनिक होतं. प्रशासनाने जे कठोर निर्णय घ्यायला पाहिजे ते घेतले नाहीत. अशा बाबतीत भावनेचाच फक्त विचार केला गेला. आज मागे वळून बघताना काय वाटतंय? खरोखर कठोर निर्णय नाही तो, ॲक्च्युली इन इंटरेस्ट ऑफ द पेशंट. आता घरी कोणी जवळचे नातेवाईक असेल, टर्मिनल इलनेस असेल तर काही करून त्याचे आयुष्य लांबवत गेलो आपण आणि तो सहन करतो व्यक्ती, त्याच्या बदली स्टॉप द ट्रीटमेंट. काय त्रास असेल त्याची रिलीफ द्या, म्हणजे ॲड लाईफ टू इयर्स, नॉट इयर्स टू लाईफ. अरुणाच्या बाबतीत हा निर्णय घ्यायला पाहिजे असं वाटतं. हो, आणि मला अधिकार होतो तोपर्यंत ती सगळं खात होती, गिळत होती, रिस्पॉन्ड करत होती. त्याच्यानंतर जेव्हा तोंडाने तिने घ्यायला बंद केला तेव्हा एक निर्णय महत्वाचा होता की ट्यूब पास करायची की नाही करायची. म्हणजे आपण अजूनही असं म्हणताय की प्रशासनाने असा निर्णय घेऊन खरोखरच या मरण यातनातून तिच्या जीवनाची सुटका करायला पाहिजे. आणि मी प्रामाणिकपणे सांगते की मी जर इफ आय वॉज द डीन एट दिस टाइम तिला ICU मध्ये ठेवण्याचा किंवा व्हेंटिलेटर लावण्याचा निर्णय बहुतेक घेतला नसता. एवढी आक्रमक ट्रीटमेंटची काही गरज मला वाटली नव्हती. एवढी अग्रेसिव्ह ट्रीटमेंटची गरज नव्हती. अत्यंत महत्वाचं विधान आहे. आणि या निमित्तानं अरुणाच्या जाण्यानं एक महत्वाचा मुद्दा पुढे येतो, तो म्हणजे दयामरणाचा अधिकार असला पाहिजे का? दयामरणाचा अधिकार हा काहीतरी उपचार करताना
काहीतरी उपचार केल्यामुळं एखाद्या व्यक्तीचा मृत्यू अथवा उपचार न केल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू म्हणजे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह या दोहोंच्या मध्ये आहे. परंतु हे निर्णय अत्यंत गुंतागुंतीचे, नाजूक आणि त्यापेक्षा नैतिकतेच्या आणि मानवी भावभावनांच्या खेळावर अवलंबून असतात. तेवढेच ते कठोर प्रशासनिक देखील असू शकतात, कायद्याचे देखील असू शकतात. त्याची आपण या निमित्तानं चर्चा केली. वेळ झाला एका ब्रेकची. ब्रेक नंतर आपण आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न चर्चेला घेणार आहोत, ते म्हणजे मुंबईमध्ये महिला कितपत सुरक्षित आहेत. 42 वर्षापूर्वी ही घटना घडलेली होती. 42 वर्षानंतर स्त्रियांची नेमकी अवस्था काय? कुठे जाऊ नका, पात्रा झी24 आपण पाहताय जगण्यानं छळले होते. जगण्यानं छळले होते, मरणानं केली सुटका. आपण या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत आता सविता देसाई, या केईएम मध्ये नर्स आहेत. सविता देसाई आणि त्यांच्या सोबत आहेत सेजल नाईक, या देखील केईएम मध्ये नर्स आहे. आपल्या दोघांचं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर डॉक्टर प्रज्ञा पै, मंगला सामंत आणि चिन्मयी सुमित या देखील आहेत. या भागातला जो प्रश्न आहे तो आपण पडद्यावर पाहू शकता. या भागातला प्रश्न आहे की अरुणाला नर्सेसकडून एवढं बिनशर्त प्रेम का मिळालं. आपण थेट जाऊया सविता देसाई यांच्याकडे. सविता देसाई, एक अशी व्यक्ती की जी तुमची कुणीही नव्हती, किंवा सोडून द्या की आजच्या काळात ज्या अरुणाताईंची काळजी घेत होत्या त्यांचा जन्म देखील झाला नव्हता जेव्हा अरुणावर हे अत्याचार झाले. किंवा नर्सेसच्या 3 पिढ्यांनी त्यांची सख्या बहिणीसारखी, आईसारखी, आजीसारखी काळजी घेतली. एवढं बिनशर्त प्रेम येण्यामागची नेमकी भूमिका काय होती सविता देसाई? अरुणा ही स्वतः खूप प्रेमळ होती आणि तिने सर्वांना आमच्याबरोबर काम केलं. मी तर तिची ज्युनियर पार्टनर होती. त्यावेळी म्हणजे तिने जे दिलेलं प्रेम होतं आणि तिने प्रामाणिकपणे काम केलेलं होतं ते सर्वांना माहिती होतं. त्यामुळे सगळ्यांनी तिची सेवा पण तशीच त्याच प्रेमाने केली की तिने तिच्या पेशंटना ज्या प्रेमाने ती सेवा करत होती त्याचप्रमाणे इतर तिच्या कलिग्सनी तिची सेवा तेवढ्याच प्रेमाने केली. सेजल नाईक आपल्या बरोबर आहेत. सेजल नाईक, केईएमच्या वॉर्ड क्रमांक 4 मध्ये आयुष्याची 42 वर्ष या महिलेनं एक प्रकारे ज्याला आपण काय म्हणू संवेदनाहीन असं म्हणता येणार नाही, परंतु कोणत्याही प्रकारच्या प्रतिसादाला फारसा त्यांच्याकडून येत नसताना मला असं कळलेलं आहे की त्यांना नीट दिसत देखील नव्हतं. जेव्हा खोलीचे पडदे बदलण्यात आले तेव्हा त्या पडद्यांचा बदललेला रंग देखील त्यांना कळला नव्हता. म्हणून त्यांच्या संवेदना जागृत करण्याकरता त्या ठिकाणी सुमधुर असं संगीत लावण्यात आलं. त्या संगीताला मात्र त्या प्रतिसाद देत होत्या. अशा एका तुमच्या रक्तामासाच्या कुठल्याही नात्याच्या नसलेल्या व्यक्तीला तुम्ही इतकं प्रेम दिलत, त्यामागची प्रेरणा नेमकी काय होती? काय होत्या भावना? ज्यावेळेला अरुणा शानभागला ही घटना घडल्यानंतर काही कालांतराने त्याला वॉर्ड 33मध्ये ट्रान्सफर केलं होतं मेंदूच्या संदर्भात. आणि त्यावेळेला मी तिथे फर्स्ट इयर स्टुडंट म्हणून काम करत होते. त्यावेळेला तिला मी जे काही शुश्रूषा मी दिली की जे बॅक अँड माउथ केअर, स्पॉन्जिंग केअर आणि तिला हे आपलं नेल कटिंग वगैरे, त्यावेळेला तिची जी स्किन होती, तिचं जे देखणं रूप होतं ते मला फार भावलं. आणि त्यानंतर सुद्धा म्हणजे जे काही त्यावेळेला तिच्याकडे बघताना किंवा तिला जरी तिला काही कळत नव्हतं तरी पण कुठेतरी आपण हाताला स्पर्श केला तिच्या किंवा हे केलं की ती अशी टकामका दोन्ही बाजूनी बघायची. लहान मुल जसं बघतं तसं ती एक दुसरीकडे बघत राहायची वरच्या बाजूने अशी. त्यामुळे एक निरभ्रतेने आणि त्यामुळे असं एक आपली ऐकलं होतं की ते एकदम सिन्सिअर होती, प्रेमळ होती आणि पेशंटसाठी फार चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट द्यायची. अशा वेळेला मनामध्ये असं वाटायला लागलं की जर आज ह्या प्राथमिक स्थितीला मी जर फर्स्ट इयरला आहे आणि जर पुढे असं आपणही नर्स होणार आहे तर हे असं होता कामा नये. आणि त्या ह्याच्यातून मी तिची फार म्हणजे काळजी घेतली त्यावेळेला. सेजलजी आणि सविताजी, मी तुमच्या दोघींच्या भावना अतिशय नाजूकपणे समजू शकतो. किंबहुना त्या भावनांना आणि तुमच्यासारख्या अनेक नर्सेसच्या पिढ्यांनी
जी काळजी अरुणा शानबागची घेतली, शेवटपर्यंत एकही बेडसोर्स न होऊ देता किंवा त्यांना आरामदायक वाटेल अशा परिस्थितीत जे जे करणं शक्य होतं ते वॉर्ड क्रमांक 4 मध्ये त्या एका बंद खोलीत आपण केलं. त्याबद्दल खरोखरच माणुसकीचा झरा या खाली जर काही लिहिलं गेलं तर तुमचं कार्य निश्चित लिहिलं जाईल. त्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. परंतु सवाल असा आहे की जो देह अशा प्रकारचा एक प्रकारे अचेतन असा आहे, अशा देहाला भावनेच्या आधारे आपण असं जगवत ठेवणं आणि दिवसेंदिवस त्रासाला त्याला बळी पडावं लागणं हे कितपत योग्य आहे असं वाटतं. सेजल नाईक, आता मागे वळून बघताना जेव्हा त्यांच्या चितेला अग्नी देण्यात आलेला आहे तेव्हा असं वाटतं की असं कोणाच्या बाबतीत घडू नये. हे जेवढं जरी सत्य असलं तरी कोणाला असं 42 वर्ष जगायला आपण ठेवू नये असं देखील वाटतं आपल्याला. नाही, नक्कीच नाही. परंतु ज्या आत्मीयतेने आम्ही गेले बरीच वर्ष तिची सेवा केली आणि ज्यावेळेला हा प्रश्न ऐरणीवर आला, ज्यावेळी पिंकी विराणी मॅडमने ज्यावेळेला हे केस मॅटर सुप्रीम कोर्टापर्यंत दिलं, त्यावेळी तो वेळपर्यंत 38 वर्षाच्या काळामध्ये आम्ही तिची आत्मीयतेने सेवा केली होती आमच्या सगळ्या नर्सेसनी. त्यामुळे तिच्याबद्दल आम्हाला एवढी आत्मीयता निर्माण झाली की त्या एक आपल्या घरातल्या माणसासारखं झालं असतं. जर प्राथमिक स्टेजला किंवा जेव्हा असं लक्षात आलं असतं की मेडिकल शास्त्रानुसार किंवा भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येकाच्या इच्छामरण दयामरण जो काही हा प्रकार आहे तो दयामरण प्रत्येकाच्या इच्छेनुसारच असतो. हे म्हणजे हे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे एवढं आम्हाला माहीत होतं. परंतु हे ज्यावेळेला तोपर्यंत हे फार उशीर झाला होता की जोपर्यंत 38 वर्षानंतर तिला दयामरण द्यायचं की नाही हा प्रश्न ज्यावेळी आला उपस्थित झाला तोपर्यंत आमच्या नर्सेसमध्ये ती एक आपल्या घरातलीच अशी एक व्यक्ती अशी वाटायला लागली होती. आमची एक अगदी जवळची सखी अशी वाटली होती. अगदी लहान मुलासारखं आम्ही तिच्यावर प्रेम करत होतो. त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की तिला नक्कीच तिच्या वयानुसार तिला नैसर्गिक मृत्यू यावा म्हणून. सविता देसाई, त्यांना नैसर्गिक मृत्यू यावा असं वाटणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. किंबहुना तिच्या बरोबर असणाऱ्या किंवा नसणाऱ्या कोणालाही ते वाटणार, चमत्काराची अपेक्षा देखील वाटणार. परंतु इतक्या वर्षांनंतर त्या व्यक्तीला यातना सहन करण्यापेक्षा जरी ती आपली नातेवाईक असेल तरी सुद्धा काही निर्णय कठोरपणे घ्यावे लागतात. नर्सेसनी हा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा किंवा जर आपण परवानगी देणार असाल तर मी असा शब्द वापरू शकतो की काहीसा प्रतिष्ठेच्या केल्यामुळे प्रशासनाला असा कठोर निर्णय घेता आला नाही. काय वाटतंय सविता देसाई, आता मागे वळून बघताना अशा प्रकारची एखाद्याला जगायची धडपड ही जेवढी स्तुत्य आहे तेवढीच एखाद्याला शांतपणे मरू द्यायची परवानगी देखील तितकीच महत्त्वाची आहे. प्रतिष्ठेचा इथे प्रश्नच येत नाही. ज्यावेळी तिला आम्ही तिची सेवा करत होतो त्यावेळी आम्हाला ती आमच्या घरची वाटत होती. घरची म्हणजे आमची एक कलीग आहे, आम्ही तिच्याबरोबर काम केलेलं आहे आणि त्यामुळे तिला आपल्या ओन कोणी जे असेल अशा व्यक्तीला आपण असं दयामरणाची इच्छा पण करणार नाही ना. बरोबर आहे का इच्छा करणं? आपल्या आई वडील किंवा बहीण असा जर असा कोणावर जर प्रसंग आला तर आपण कधीच म्हणणार नाही की हिला इच्छा मरण देऊया म्हणून. त्याप्रमाणे ती आम्हाला वाटत होती, आमची कोणीतरी ओन आहे असं आम्हाला ती वाटत होती. म्हणून आम्ही विरोध केला होता की तिला इच्छा मरण देऊ नये. आणि ती स्वतः बोलू शकत नव्हती किंवा सांगू शकत नव्हती, पण निश्चितच तिला चव समजत होती. तिला भरवलं वगैरे तर ती खात होती. मग अशा वेळी का म्हणून तिला इच्छा मरण द्यायचं? त्यांना चव कळत नव्हती, त्यांना चव काहीशी कळत होती, त्या खाऊ शकत होत्या परंतु कोणत्याही प्रकारच्या भावभावना व्यक्त करू शकत नव्हत्या. त्यांना डोळ्यांनी दिसत देखील नव्हतं. अशा अवस्थेमध्ये 42 वर्ष त्यांची सेवा करणं हे देखील अत्यंत कर्मकठीण काम होतं. मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला असा विचारावा वाटतो, विशेषतः सविता देसाईंना, की एका नर्सेसच्या पिढीकडून दुसऱ्या नर्सेसच्या पिढीकडे हा एक आपल्या पेशाचा वारसा किंवा वसा आहे, हे कसं पास ऑन केलं? इट वॉज द डिफिकल्ट थिंग. कारण इंजेक्शन कसं द्यायचं हे तुम्ही शिकवू शकता, पण एखाद्या अशा अचेतन देहावर प्रेम कसं करायचं हे कसं शिकवलं? शिकवायचा प्रश्नच नव्हता. कारण काय, आम्हाला सर्वांनाच तिच्याबद्दल आत्मीयता वाटत होती. आणि आता मी ज्याप्रमाणे प्रेमानं करते हे माझ्या ज्युनियरने बघितलं त्यावेळी साहजिकच ती पण तसंच प्रेमानं करू लागणार ना. आणि केव्हाही नर्सेसना ही भावना शिकवावी लागत नाही, ती त्यांच्यामध्ये उपजतच असते.
नर्सेस नाही शिकवावं लागत नाही, फ्लॉरन्स नायटिंगेलच्या धड्यात नाही आम्ही लहानपणी पाहिलं होतं, परंतु त्याचा जिवंत पुरावा जर कुठला असेल तर तो तुमच्यासारख्या 3 पिढ्यांच्या नर्सेसनी दाखवला आणि मानवी इतिहासातला एक प्रचंड मोठा असा माणुसकीचा अध्याय तुम्हा सर्वांकडनं लिहिला गेला. हे जरी सत्य असेल तरी या भागानंतर आपल्यासोबत डॉक्टर प्रज्ञा पै नसणार आहेत. म्हणून जाताना मॅडम शेवटचा प्रश्न तुम्हाला, आज या सगळ्या परिस्थितीत काही बदल घडला असं वाटतंय आपल्याला? 42 वर्षापूर्वीची ही घटना होती आणि आत्ताच्या घटना बघताय, काय मत आहे आपलं? कुठल्या घटना? बलात्काराच्या घटना किंवा त्यानंतरच्या एकूणच समाजाच्या त्याविषयीच्या दृष्टिकोनाच्या विषयी? बलात्काराच्या घटनेमध्ये काय फरक झाला नाही आहे. ही घटना हॉस्पिटलमध्ये झाली, अरुणा ड्युटीवर असताना झाली आणि लोकांच्या लक्षात तिथे जास्त गेलं. आणि ही एक उदाहरण घेऊन समाजामध्ये काही आपल्याला करता आला तर ते जर केलं, तसं निर्भया किंवा अरुणा म्हणा, तर त्यांचे सॅक्रिफाईस म्हणा, त्याग म्हणा की आम्ही काय केलेलं असेल खऱ्या खोट्या किंवा भावनाशील, तर त्याचा फायदा मिळाला पाहिजे तशी एक आशा. पण 42 वर्षात या घटनांमध्ये कोणत्याही प्रकारची कमी आली आहे किंवा या घटना कमी झाल्या आहेत असं आपल्याला अजिबात दिसत नाही. किंवा परिस्थिती जास्त बिकट किंवा गंभीर झालेली आहे? हो, जास्त झाली आहे आणि ते बाहेर येत नाही. बरोबर आहे. या सगळ्याची चर्चा आपण चिन्मयी, सुमित आणि मंगला सावंत यांच्याशी देखील करणार आहोत. यानंतर आपल्याबरोबर प्रज्ञा पै नसतील, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. एका ब्रेक नंतर आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार, कुठेही जाऊ नका. पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय जगण्यानं छळले होते. जगण्यानं छळले होते या कार्यक्रमात आपल्यासोबत सविता देसाई, सेजल नाईक, मंगला सावंत आणि चिन्मयी सुमित आहेत. या शेवटच्या भागातला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता आणि तो प्रश्न आहे, मुंबईसारख्या शहरात महिला आज कितपत सुरक्षित आहेत? मुंबईसारख्या शहरात आज महिला कितपत सुरक्षित आहेत? आपण थेट जाऊया चिन्मयी सुमित यांच्याकडे. चिन्मयी सुमित यांनी या विषयावरच्या आलेल्या एका अप्रतिम नाटकात अतिशय सुंदर अशी भूमिका केली होती. चिन्मयी, 42 वर्षापूर्वी ही घटना घडली, 42 वर्षांनंतर आज नेमकं काय वाटतंय? इज मुंबई मोर सेफ? आजच्या महिला जास्त सुरक्षित आहेत का जास्त असुरक्षित आहेत? मुंबई अधिक असुरक्षित आहे का सुरक्षित बनली आहेत? कायदे कठोर झालेत? काय नेमकं वाटतंय? कायद्यांच्या बद्दल मी नाही बोलणार काही, पण मला असं वाटतं की माणसं जास्त सतर्क झालेत. ह्या नाटकाच्या निमित्तानेच माझा एक अनुभव मला सांगायचा आहे. मुंबईत मी जेव्हा ॲक्ट्रेस म्हणून काम करते तेव्हा रात्रीचे प्रयोग संपवून ट्रेन पकडून मी घरी येते, मी रिक्षाने घरी येते, मला खूप भीती नाही वाटत. पण हेच जर मी मुंबईच्या बाहेर असेन तर मला जास्त भीती वाटते. म्हणजे आज जर आपण भारताची राजधानी आणि मुंबई याची जर तुलना करायची म्हटली तर तुलनात्मक दृष्टीने मुंबई मला अधिक सुरक्षित वाटते. पण म्हणून ती ॲब्सोल्यूट सुरक्षित आहे का? तर नाही आहे. कायद्यांच्या दृष्टिकोनातून म्हणाल तर कथा अरुणाची करतानाच मला जेव्हा रवी बापटांची चर्चा केली त्याबद्दल ते बोलत होते की अरुणा ड्युटी संपवून कपडे बदलायला प्रिमायसेसमध्ये होती, त्याच्यामुळे ती ड्युटीवरती आहे की नाही असा मुद्दा करून तिची सुरक्षितता हा आपला प्रश्न आहे की नाही ह्याच्याबद्दल टाळाटाळ केली गेली. तर मला वाटतं की हे थोडंसं अजूनही चालू आहे आपल्याकडे आणि त्याच्याबद्दलचे कठोर कायदे नाही बनलेले आहेत. हे दुर्दैवी आहे. पण महिला जास्त सतर्क झालेल्या आहेत आपल्या सुरक्षिततेच्या बाबतीत, हे मात्र मी ठामपणे म्हणू शकते. आपल्याबरोबर सेजल नाईक आहेत. सेजल नाईक, काय वाटतं 42 वर्षापूर्वी अशी घटना घडली, महिला आज नर्सेस ज्या 24 तास ड्युटीवर असतात किंवा रात्रपाळीच्या ड्युटीवर असतात त्यांच्यासाठी, मग ते कॉल सेंटर असेल किंवा एखादा हॉस्पिटल असेल, KEM हॉस्पिटल असेल, महिलांना सुरक्षित वाटण्या इतपत वातावरण आता निर्माण झालंय का? 42 वर्षापूर्वीची घटना आणि त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ शकते, काय वाटतं आपल्याला?
नक्कीच असुरक्षित वाटत होतं आम्ही ज्या ड्युटी करत होतो त्यावेळेला. कारण नाईट ड्युटी, इव्हिनिंग ड्युटी, मॉर्निंग ड्युटी, पेशंट नंबर ऑफ पेशंटची संख्या फार वाढलेली, पेशंट्स रिलेटिव्ह आणि ह्या इत्यादी गोष्टी सामाजिक बाजूचे सगळ्या ज्या घटना घडत आहेत त्या पाहून आम्हाला नेहमी सुरक्षित वाटायचं. आणि विशेषतः हे जे प्रकरण ज्यावेळेला अरुणा शानबागचं झालं त्यानंतर आम्ही नर्सेस फार अगदी म्हणजे जे आम्ही ठामपणे ऑर्डर करायचो आमच्या हाताखालच्या लोकांना ते आम्ही तसं नव्हतं करत होतो. अगदी सबुरीने घ्यायचो सगळं, त्यांच्याकडून अगदी गोडी गुलाबीने करून घ्यायचो. त्यामुळे आम्ही आमची काळजी घ्यायचो तितकीच हे करताना सुद्धा. पण तुम्हाला असं वाटतं की वॉर्ड बॉय पासून आताही सुरक्षित वाटतं का असुरक्षित वाटतं? थेट प्रश्न याचं कारण हे कृत्य वॉर्ड बॉयनी केलं होतं म्हणून हा प्रश्न विचारला होतो. या वॉर्ड बॉयच्या दुसरं कोणी असतं तर त्यांच्या नावाने प्रश्न विचारला असता. आता तसा अनुभव म्हणजे जे आता आमच्या हाताखाली ऑर्डबाय वगैरे आले ते हे आम्ही ह्या घटनेनंतर हे माझं मी ज्यावेळेला फर्स्ट केलं त्यामुळे असं आढळल्यामुळे मला हे लक्षात आल्यामुळे आम्ही ज्यावेळेला ड्युटीवर असायचो त्यावेळेला हे सगळं सबुरीने घ्यायचो. कितीही जरी कठीण प्रसंग असला तरी त्यांना आम्ही अगदी सहन करून आम्ही त्यांना गोडी गुलाबीने त्यांच्याकडून आम्ही कामं करून घ्यायचो. त्यामुळे आम्ही तेवढं सतर्क होतो. तुम्ही सतर्क होतात परंतु परिस्थिती फारशी बदललेली नाही हेच एक प्रकारे याच्यातनं समोर येतं. आपल्यासोबत मंगला सामंत आहेत. मंगला सामंत, एकीकडे माणुसकीचा झरा आपल्याला 42 वर्ष वाहताना दिसतोय तर एकीकडे एक निर्घृण किंवा निर्दयी अशा प्रकारची अमानुषता हे दोन्ही आपल्याला एकाच वेळी एकाच ठिकाणी घडताना दिसतंय. नातेवाईकांनी तिला सोडणं आणि जे तिच्या ओळखी पाळखीचे रक्ताचे कुणीही नव्हते अशा लोकांनी तिला जवळ करणं. आज महिलांच्या एकूण अवस्थेमध्ये कठोर कायदे जरी झाले असले तरी फारशी प्रगती झाली आहे, फारसं सेफ वाटतंय. काय सामाजिक परिस्थिती असं वाटतं आपल्याला? 42 वर्षांतर आम्ही बदललोय. मंगला सामंत यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये परंतु 42 वर्षांनंतर फारसं आशादायक चित्र आहे असं आपल्याला दिसत नाही. आता चिन्मयनी सांगितलं ते अतिशय खरं आहे की सतर्कता वाढली असली तरी बघायच्या दृष्टिकोनामध्ये कोणत्याही स्वरूपाचा फरक पडलाय असं वाटत नाही. आजही आपल्याकडे महिलांना असुरक्षित वाटण्या इतपत परिस्थिती किंवा जास्त भयावह परिस्थिती. एकीकडे महिलांनी अनेक प्रकारची आव्हानं आणि क्षितिजं पेलायचं ठरवलं. अनेक प्रकारचे प्रोफेशन्स ज्यामध्ये पूर्वी महिला नव्हत्या त्यामध्ये आता दिसत आहेत परंतु त्या संदर्भात येणारी जी सुरक्षिततेची भावना आहे ती सुरक्षिततेची भावना मात्र आपल्याला आता दिसत नाही. या कार्यक्रमाचा शेवट करताना मी जातोय चिन्मयीकडे. चिन्मयी, जी भूमिका तुम्ही जगलात ती भूमिका ज्या व्यक्तीवर आधारलेली होती ती व्यक्ती आज 42 वर्षांनंतर त्या घटनेच्या आज निघून गेली. काय वाटतंय? शेवटी तुम्ही अरुणाला श्रद्धांजली वाहताना काय सांगाल? कठीण आहे असं मला काही 2 वाक्यांमध्ये एक्झॅक्टली माझ्या भावना मांडणं. पण मला असं वाटतं की ती काही कुठली सामाजिक कार्यकर्ती नव्हती की जिने असं ठरवलं होतं की मला एक काहीतरी मोठं कार्य उभं करायचं आहे. पण एक सच्ची व्यक्ती होती जिने आपल्या वाट्याला आलेलं काम पूर्ण प्रामाणिकतेनं करायचं ठरवलं होतं आणि आपलं जे कार्यक्षेत्र आहे तिथे ज्या पद्धतीचा अन्याय किंवा अत्याचार चाललेला आहे त्याच्या विरोधात तिने उच्चारण्याचं धाडस दाखवलेलं होतं आणि तिला असं वाटलं होतं की त्याचे परिणाम हे सकारात्मक असतील. पण तिच्या दुर्दैवाने ते तसं झालं नाही. पण तरी सुद्धा मला असं वाटतंय की ज्याला आपण उर्दूत जज्बा म्हणतो की अत्याचाराविरुद्ध बोलण्याचं धाडस करण्याचंच तिने मला धडा देऊन ती मला गेली आहे असं मला वाटतं. मला नाही वाटत की तिने मला भावना मी निश्चित घाबरण्याचा सल्ला दिला. कारण जेव्हा तिने एवढं धाडस दाखवलं तेव्हा इतक्या सगळ्या सिस्टर्स तिच्या बाजूने उभ्या राहिले. ते मला मनातल्या भावना मी समजू शकतो. कारण ही भूमिका करताना किंवा त्या भूमिकेचा अभ्यास करताना तुम्ही तिची व्यक्तिरेखा जवळून अभ्यासली असेल किंवा तुमच्या शरीराचा किंवा अस्तित्वाचा त्या भूमिकेचा एक भाग असलेली व्यक्ती आज सोडून गेल्यानंतर तुमच्या एक अभिनेत्री म्हणून आणि एक जाणकार अभिनेत्री म्हणून काय भावना आहेत हे मी समजू शकतो. प्रेक्षक, 42 वर्षापूर्वी घडलेली घटना आणि त्यानंतर आज निर्माण झालेले अनेक प्रश्न. नेदरलँड आणि बेल्जियम सोडलं तर आज जगात कुठेही दयामरणाला अशा प्रकारची परमिशन नाही हे एकीकडे, तर दुसरीकडे दयामरणाची मागणी अधिक वेग किंवा जोर पकडते हे एकीकडे.
एक निर्घृण निर्दयी अशी अमानुषता एका बाजूला, तर 42 वर्ष आपल्या रक्तानाताच्या नसलेल्या व्यक्तीची अशा प्रकारची काळजी घेण्याचा माणुसकीचा झरा एका बाजूला. बलात्काराच्या घटनांमध्ये ज्याला आपण शिक्षा म्हणतो त्याचं प्रमाण तितकंच अत्यल्प, तर त्याचबरोबर बलात्काराचं प्रमाण देखील वाढलेलं. ती मानसिकता, पुरुषी मानसिकता आणि बलात्काराकडे बघायचा समाजाचा दृष्टिकोन देखील 42 वर्षानंतर तसाच. काही बदललेलं नसलं तरी देखील आज सतर्कता वाढलेली आहे. आणि ज्याचं आता चिन्मयनी सांगितलं की त्याविरुद्ध बोलण्याचं धाडस आज करतायत, त्याच्या बाजूनं आपण उभे राहतोय, हे देखील तितकंच महत्त्वाचं. 42 वर्ष ज्या नर्सेसनी जे हा कार्यक्रम बघत असतील त्यांनी अरुणाची जी सेवा केली त्याला खरोखरच सॅल्यूट. आणि त्याचबरोबर अरुणाला एक सांगावंसं वाटतं, वी आर सॉरी अबाउट युअर डेथ, बट वी आर मच मोर सॉरी अबाउट युअर लाईफ. तिच्या चेहऱ्यावर हा शेवटचा प्रकाश झोत टाकताना आमची मान शर्मेनं एक समाज म्हणून खाली जात आहे, हे देखील तितकंच सत्य आहे. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणानं केली सुटका, जगण्यानं छळले होते. मरणानं केली सुटका, जगण्यानं छळले होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.